जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात वायपूर गावात राहत्या घरासमोरूनच पशुधन चोरीला जाऊ लागल्याने गावकऱ्यांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे। शेतकरी रवींद्र पाटील यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या 3 शेळ्या, 2 बोकड, 2 पिल्लू आणि गाय वासरू अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात थेट हक्काने उचलून नेल्याची घटना उघड झाली आहे। या चोरीची एकूण रक्कम जवळपास सुमारे 75,000 रुपये असल्याचे सांगितले जाते। रात्री अंदाजे 2च्या सुमारास ही घटना घडली। सकाळी घरच्यांच्या लक्षात येताच गावभर शोध मोहीम राबवण्यात आली, परंतु पशुधनाचा काहीच मागमूस लागला नाही। या प्रकरणात शिंदखेडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात BNS 2023 कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार पवार करीत आहेत। आता प्रश्न असा, राहत्या घरासमोरची जनावरेही सुरक्षित नाहीत तर मग सुरक्षित काय? गावकऱ्यांची मागणी एकच, रात्री पेट्रोलिंग वाढवा आणि चोरट्यांना गजाआड करा। धुळे तालुक्यातील कापडणे गाव पुन्हा एकदा चर्चेत। शेती पीक प्रयोगांसाठी राज्यात ओळखलं जाणारं हे गाव आता महिलांच्या पुढाकारातून उभी राहिलेली आई जोगई माता जिनिंग अँड प्रेसिंग LLP यामुळे अधिकच गाजत आहे। या जिनिंगचे उद्घाटन पणन व राजशिष्टाचार मंत्री तसेच पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार राम भदाणे, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव आणि भाजप जिल्हाध्यक्ष बापू खलाणे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। पालकमंत्र्यांनी या प्रसंगी सांगितले, कापडणे गाव भाजीपाला उत्पादन आणि शेती प्रयोगांमध्ये राज्यात आघाडीवर आहे। शेतकऱ्यांच्या मालाला प्रक्रिया उद्योगाची जोड मिळाली तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल। दरम्यान आमदार राम भदाणे यांनी कापडणे परिसरासाठी उपबाजार समितीची मागणी जाहीर मंचावरून केली, जेणेकरून शेतकऱ्यांना बाजारपेठेचा थेट फायदा मिळू शकेल। या कार्यक्रमात महिलांच्या पुढाकाराचे विशेष कौतुक करण्यात आले आणि कापडणे गाव ग्रामीण प्रगतीचे मॉडेल म्हणून अधोरेखित झाले। महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री या ठिकाणी कापडणे गावात कापडण्याचा इतिहास जेव्हाही पाहिला जातो त्यावेळेस त्या इतिहासात नोंद होत असते की कापडणे हे क्रांतिकारकांचे गाव आहे, विचारवंतांचे गाव आहे। परंतु ते फक्त बोलून चालत नसतं, ते आपल्याला पूर्णत्वास आणायचं असतं आणि ते आणण्यासाठी आज या ठिकाणी कापडणे गावात आई जोगई माता जिनिंग अँड प्रेसिंगचे उद्घाटन आपल्या महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमारजी रावल साहेब यांच्या हस्ते संपन्न पाहिजे। कापडण्याचा पाठ आमचा सोलवता जातो, तुम्ही सोलवता पाणी बारवाई झाला पाहिजे, मग जेणेकरून जास्त कपाशी पिकली म्हणजे जिनिंगच पाहिजे। हा तालुक्यामधला आमचा 30 खेड्याचा भाग राहून गेलेला आहे। या ठिकाणी बारवाई जर आमचा भाग झाला तर मोठ्या प्रमाणामध्ये कापडणं असेल, न्याळ असेल, दापुरे असेल, कवठर असेल, तामसवाडी, हेंकावाडी, आमचा सर्व परिसर हा त्याच्यामध्ये सुफलाम जाईल। अण्णासाहेबांचं अनेक वर्षापासून काम होतं, तेव्हा आम्ही त्या कापडण्या पाट्या फोडून न्याळकडे पाणी घालून द्यायचो। आमचे पंडित दानंदे बसलेले, पण ते आता आम्हाला कळणार आहे। पण भाऊच्या माध्यमातून जर आम्हाला कायमस्वरूपी पाणी मंजूर होऊन गेलं तर बारमाही पाट आपला तो व्हायला पाहिजे आणि त्याच्यामधनं मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला कपाशीची लागवड झाली तर बारमाही आमची कपाशी पिकेल आणि बारमाही हा शेतकरी झाल्यानंतर तुम्ही शिंदखेडा तालुक्याचा 18 पगड जातीचा इतक्या वर्षापासूनचा जो दुष्काळ होता तो तुम्ही फेडून टाकला। सुलवाडे जामफळ कॉलनी सारखी 5,000 कोटीची योजना तुम्ही मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा शेतकरी करत असतो आणि म्हणून कापूस हा त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं पीक आहे। कापूस हे केवळ नगदी पीक नाही तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा कणा आहे। एक प्रकारचं त्याला व्हाईट गोल्ड अशा पद्धतीने आपण म्हटलो आणि ज्यावेळेस आपल्याकडे लक्ष्मीपूजन असते तर त्याच्यामध्ये सोनंही ठेवतो आणि कापूसही ठेवतो आणि त्याचं पूजन आपण करत असतो। कधीही आपल्याला 2 पैसे देऊ शकणारा हा कापूस त्याचं अनन्यसाधारण महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रामध्ये महत्त्व आहे। आणि मागच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून अनेक पिढ्यापासून अनेक दशकापासून शेतकरीचा जो शेतीमाल त्याला मूल्यवर्धन केलं पाहिजे। तो शेतकरी ज्यावेळेस विकायला जाईल तो अडचणीमध्ये असतो, घाईमध्ये असतो आणि मग त्याला अडचण पाहून मग त्याला कमी किमतीमध्ये विकावं लागतं। अनेक अडचणीचे सामोरे जावं लागतं, कधी कधी दूरचा प्रवास करावा लागतो। मी आज थोडासा लेट झालो पण 3-4 कारणामधलं एक महत्त्वाचं कारण तिथे काही ठिकाणी लोक गेले होते आणि त्यांचं जे त्यांचं नाव आलं होतं ते कॅन्सल झाल्यामुळे ते विचलित होते आणि म्हणून CCIच्या अधिकाऱ्यांना फोन करून
ते सुरळीत करण्याचं काम आपण केलं. शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा आदरणीय प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांचा शिवनेरी क्रिकेट क्लब चाळीसगाव यांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. नगर विकास, सामाजिक कार्य आणि सर्वसामान्यांसाठी सातत्याने धावपळ करणाऱ्या नगराध्यक्षा प्रतिभाताईंच्या कार्याचे कौतुक करत क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविले. क्रिकेट क्लब चाळीसगाव यांच्या वतीनं हा या ठिकाणी सन्मान होतो आहे. पण मला त्याआधी असं सांगावंसं वाटतं, पायानं चालणारी माणसं ही अंतर कापत असतात. पायाने चालणारी माणसं ही अंतर कापत असतात, तर डोक्याने चालणारी माणसं ही ध्येय गाठत असतात. तू चूक, मी बरोबर आहे आणि हेच गणित बरोबर आहे. परंतु जो टिकेल तो देव ठरतो आणि फुटेल तो दगड ठरतो. खऱ्या अर्थानं ताई साहेबांचे योगदान सर्वांसाठी खूप मोठे आहे. ताई साहेबांसाठी मी असं म्हणेन, हम भारत की बाला है, फूल भी है, ज्वाला भी है. हम भारत की नारी है, फूल भी है, चिंगारी भी है. ताई साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारचा इतिहास या ठिकाणी केलेला आहे आणि तो इतिहास त्यांच्या कर्तृत्वातून, त्यांच्या कामातून ते दाखवून देतील. म्हणून पुन्हा सांगतो की आत्मनिर्भर नारी आम्ही, आमच्यासाठी खुले आकाश. आत्मनिर्भर नारी आम्ही, आमच्यासाठी खुले आकाश आणि पिढ्यानपिढ्याच्या तोडू शुल्काला देऊ जगाला नवा प्रकाश. आणि नवा प्रकाश देण्याची वाट ताई साहेब आता करतील. चाळीसगावचा इतिहास करतील की चाळीसगावचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरलं जाईल असा आम्हाला आशावाद आहे. ताई साहेबांना त्यांच्या 5 वर्षाच्या कालावधीसाठी नव्हे तर पुढच्या 25 वर्षाच्या कालावधीसाठी सर्वांनी आपण शुभेच्छा दिल्या. तुमचं कामच तुम्हाला तारून येणार आहे. कारण आज आपल्याला तारलं, कशामुळे तारलं? विकासाला चालना मिळाली. लोक किती अफवा देऊ, पण त्या अफवा सगळ्या पोल ठरल्या आणि आपल्याला भरघोस मतदान मिळालं, भरघोस आपलं पॅनल निवडून आलं आणि एक इतिहास झाला. म्हणून सर्वांना मी पुन्हा धन्यवाद देतो. ताई साहेबांना सुद्धा धन्यवाद देतो आणि असंच यश तुमच्याकडे चालत राहू. कारण यश ही बाजारात मिळणारी दीड दमडीची वस्तू नव्हे किंवा डिफेक्टिव्ह साडींचा सेल लागावा तसं नसतं थिल्लर यश. यश म्हणजे श्रमाच्या वेलीला लागलेलं सुगंधी फुल ताई ठरलेले आहेत. ताईच्या पायाला पाय नव्हता म्हणजे पूर्ण 40 गाव धुंडाळून काढलं. माझ्या घरी 3 वेळा आले पण त्यांना वाटत कोण घर आहे. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक घरी 2-3 वेळा जाऊन आले. ताई साहेब खूप खूप अभिनंदन. अशीच तुमची यशाची परंपरा सदैव 25-30 वर्षे टिकत राहू असं आमचा आशीर्वाद ठेवतो. धन्यवाद. यावेळी विजय पाटील, पप्पू दादा, शेखर बापू पाटील, शालिग्राम निकम, स्वप्नील राखुंडे, रणधीर जाधव, अनिल कवडे, संजय पाटील, सागर पाटील, जगदीश पाटील आणि गणेश कदम हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात नगराध्यक्षा चव्हाण यांनी शहरातील क्रीडा विकासासाठी नेहमीच सहकार्य करण्याची ग्वाही दिली. शिवनेरी क्रिकेट क्लबच्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत असून या युवा पिढीला प्रोत्साहन देणारा हा सन्मान यशस्वीतेने पार पडला.